स्ट्रायकर इंटेशने गोपाळ सज्ज होतो, त्याच्या साथीला राजेश ही जोडी मैदानावर पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हाती दिले जात आहे? नितेश नावाचा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं प्रगती पथावर. तटीय सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू, एक डीप मिड ऑन रिजनला, एक लॉंग ऑफ. बाकी सर्व खेळाडू तटीय सर्कलच्या आतमध्ये. एक फॉरवर्ड पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट मिड ऑफ पाहायला भेटतो, एक शॉर्ट थर्ड रिजनला, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट मिड ऑन, एक शॉर्ट मिड विकेट. ही क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना आणि त्याला अनुसरून ही गोलंदाजी होईल काय पाहायचंय, बघायचंय मैदानावर. गोपाळ आणि राजेश ओपनिंग पेअर. सलामीर फलंदाज या मैदानाच्या दिशेने पावले टाकली आहेत. षटक क्रमांक पहिलं नितेश गोलंदाजी मार्कवर. मर्यादित 6 षटकांची लढत आणि सुरुवातीची 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची आपल्याला पाहायला भेटेल. उद्या सचिन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू उकळून काढला, हलक्यात सन्मान दिला. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, दिशा दिली चेंडूला. एक या धावसंख्येनं संघाची सुरुवात होते. संघाचा श्री गणेश होताना पाहायला भेटतोय. तो ओंकारबाईच मांजरेम संघाचा 1 धाव ही धावफलकावर लगावली जाते. 6 षटकांची लढत. सुरुवातीची 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची व त्या पॉवर प्लेच्या षटकांना मॅक्झिमाइज करून जास्तीत जास्त धावांची लयलूट करावी हे इरादे नक्कीच असतील हे दोन्ही फलंदाजांचे. पाहायचंय ते इरादे कितपत यशस्वी मैदानावर ठरतील, कोणत्या संघाचा बोलबाला कायम राहील पाहायचंय. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, शॉर्ट पुलचा पटका टोलवायचा होता. सरळ चेंडू शरीयशला आदळताना पाहायला भेटतोय. नाही का निर्धाव चेंडूची इथे मात्र गणना होताना पाहायला भेटते. 2 चेंडूंचा इथे झाला एक समाप्त आणि स्थिरावलेला धावफलक फक्त 1 धाव ही धावफलकावर. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धाव धावफलकावर. पहिलं षटक प्रगती पथावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं नितेश गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, आडव्या बॅटने पटका, सुरेख पद्धतीचा पटका, शॉर्ट मिड ऑन रिजनला चेंडूचा प्रवास होतो. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, चेंडूची परती करतोय. तोपर्यंत इथे मात्र 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. तेव्हा राजेश फलंदाजाच्या माध्यमातून धावा कशा येऊ मैदानावरून धावा येणं गरजेचं आहे. टीमचं टोटल परावर्तित होईल 3 धावा धावफलकावर. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला भेटत आहेत. रिप्ले इथे बघितला जाईल. तिसरे पंच इथे आहेत. नो बॉल साठी रिव्ह्यू आहे. तिसरे पंच सांगतायत नो बॉल आहे. बिमर स्वरूपात नो बॉलचा पंचांचा इशारा येतोय आणि इनफिल्ड पंच देखील सांगतायत या सिटीचं नो बॉल. नोच्या स्वरूपातील 1 धाव देखील वाढेल. टीमचं टोटल परावर्ती 4 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू या मैदानावर फ्री हिट. राजेश ऑन स्ट्राईक. त्यावेळेस दिशा भरकटलेला चेंडू, पंचांचे दुनिया समांतर धाव भेटते. इथे मात्र अवांतर. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल फलंदाजासाठी. एकेर धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित 5 धावा. दबावाच्या स्थितीमध्ये आता मात्र कुठेतरी गोलंदाज पाहायला भेटतोय तो सचिन या मैदानावर. सचिन नावाचा गोलंदाजी मार्कवर. षटकाच्या पुढील चेंडू, तिसरा चेंडू. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटतोय. चांगल्या टप्प्याचा, अचूक टप्प्याचा नियंत्रित मारा. इथे मात्र एका निर्धाव चेंडूची गणना होते. 3 चेंडूंचा झाला एक समाप्त. टीमच्या टोटलचा विचार केला स्थिरावलेला धावफलक फक्त 5 धावा धावफलकावर. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 5 धावा धावफलकावर. फ्रीडचा चेंडू, डॉट बॉल पाहायला भेटला. इथे मात्र ड्राईव्हचा फटका, शॉर्ट मिड ऑन रिजनला खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेची तमाम शंका इथे समाप्त होते. एकेर धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्ती 6 धावा धावफलकावर. 4 चेंडूंच्या समाप्ती केलीस. केवी स्ट्रायकर्स मोर्जिम यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख आयोजन नियोजनाचा पहिला दिवस स्पर्धेचा.
दुपारच्या सत्रामध्ये तमाम कडरस्थिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे प्रगती पथावर. सचिन नावाचा गोलंदाज गोलंदाजीच्या आक्रमणावर आमच्या मान्यवर कक्षाच्या इणकडनं सज्ज झालाय. षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू इथे मार्गस्थ आहे. पुढून केलाय चांगला पटका पाहायला भेटतोय. बराच का चेंडू ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही अगदी त्या ठिकाणी पटका पण बाउन्स चेंडू पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक येतो फील्ड करतोय. चेंडूची परती केली जाते तोपर्यंत 2 धावा यशस्वी धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. तर फलंदाजाच्या माध्यमातून गोपाळच्या माध्यमातून वेर धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित 8 धावा हे धावपलकावर. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. गोपाळ आणि राजेश ही सलामीची प्रमुख जोडी मैदानावर ओपनिंग पेअर. कितपत धावांची भागीदारी इथे जमवली जाते, कितपत धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फलंदाजी केली जाते, कितपत धावांचं उद्दिष्ट कितपत धावांचं आव्हान समोरच्या संघासमोर ठेवलं जाते पाहायचंय बघायचंय मैदानावर. षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे बसतायत आणि यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू विसावला जातो. षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं इथे होते समाप्त आणि बिनगडी बाद 8 धावा या धावपलकावर. आता मात्र नितेश गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघातर्फे दुसरं षटक हाताळताना पाहायचे कशा पद्धतीची गोलंदाजी नितेशच्या माध्यमातून केली जाते. सलामीवीर फलंदाज मैदानावर गोपाळ आणि त्याच्या साथीला राजेश ऑन स्ट्राईक पाहायला भेटेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ आहे. इथे मात्र आडव्या बॅटने चांगला पटका पाहायला भेटतोय. डीप मिड विकेट रिजनला गगनचुंबी आकाश भेदी असा दर्जेदार पटका. चेंडू सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार या मैदानावर. 6 धावा. षटकाराने केलंय स्वागत नितेश नावाच्या गोलंदाजाचं. ते राजेशने षटकाराच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित होईल. 14 धावा या धावपलकावर पाहायला भेटतायत. नाणेफेक पराभूतून प्रथम फलंदाजी करताना पाहायला भेटतोय तो ओमकार बॉईज मांद्रेम संघ या मैदानावर. चौदा धावा धावपलकावर. षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू असेल मार्गस्थ. राजेशने आपले इरादे स्पष्ट केलेत. आक्रमक क्रिकेटचे इरादे या मैदानावर पाहायला भेटत आहेत. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना रचवली जाते. डावकुऱ्या त्याचा आक्रमक शैलीदार फलंदाज हा राजेश सज्ज होताना पाहायला भेटतोय. षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू यावेळेस थोडंसं आधीच खेळून बसतोय या मैदानावर. चांगला चेंडू पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची इथे मात्र गणना होते. आता मात्र अचूक टप्प्याचा मारा गोलंदाजच्या माध्यमातून कमबॅक केलाय. पुनरागमन केलंय. आगेकूच केलाय ते गोलंदाजाने मैदानावर. 14 धावा धावपलकावर. 2 चेंडूंचा इथे झालाय की समाप्त. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं प्रगतीपथावर. इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला भेटतोय. कौतुकास्पद गोलंदाजी. एक षटकार आल्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव काढलायत. अशा पद्धतीचं कार्य सातत्याने प्रत्येक गोलंदाजाने जर केलं तर कमी धावसंख्येपर्यंत समोरच्या संघाला रोखण्यामध्ये ते यशस्वी ठरू शकतात. षटकातील पुढील चेंडू चौथा चेंडू. इथे मात्र बॅटची कडा इथपर्यंत आवाज पोहोचलाय आणि यष्टिरक्षकाचा सहारा चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय आणि फलंदाजी करणारा राजेश वैयक्तिक 9 या धावसंख्येवर होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. ओव्हर टू डीजे. बॅटर मैदानावर पावलं टाकतोय. सावळाराम मैदानावर न्यू बॅटर पावलं टाकतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी वर्णी लागली आहे. खरी पाहायचं कितपत धावांची लयलुटीतून केली जाते. कार्य करावं लागेल. एकाने कौतुक करावं लागेल ते नितेशचा. एक षटकार पहिल्या चेंडूवर काढला होता. त्यानंतर सलगचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले आणि चौथ्या चेंडूवर ब्रेक थ्रू दिलाय. गोलंदाजीने दाखवून दिलं की माझ्याकडे देखील क्षमता आहे. तीच क्षमता आहे मी या मैदानावर दाखवून देणार आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. न्यू बॅटर सावळाराम ऑन स्ट्राईक.
षटपती पुढील चेंडू, पाचवा चेंडू, पुढून खेळण्याचा मानस, टेपाडून खेळण्याचा मानस, बदलरित्या दाखवून देण्याचा प्रयत्न फसतोय. सरती शेवटी यष्टीरक्षकाकडे चेंडू विसावला जातोय व एका निर्धाव चेंडूची गणना होते. कौतुक करावं लागेल, पुनरागमन केले, कमबॅक केले ते गोलंदाज नितेशने. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सलगचे 4 चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही या 4 चेंडूंवर. यावेळेस पुन्हा एकदा सलगचा 5वा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर काय गोलंदाजी केली, टाळ्यांचा आवाज करून त्याने गोलंदाजी या मैदानावर पाहायला भेटली. षटक क्रमांक 2 इथे होत आहे समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीखेरीज सांघिक धावसंख्येचा विचार केला तर प्रति षटकापाठी 7 ची सरासरी गाठत 14 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला भेटतायत. नाणेफेक पराभूतून प्रथम फलंदाजी करताना ओमकार बॉईज मानरेम संघ या मैदानावर. 6 षटकांची लढत, सुरुवातीची पॉवर प्लेची षटकं, ती महत्वाची षटकं ती समाप्त होत आहेत. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं व संघातर्फे 3रं षटक हाताळताना सज्ज झालाय. पाहायचंय कशा पद्धतीची गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून होते या मैदानावर. सलामीला गेलेला फलंदाज गोपाळ ऑन स्ट्राईक पाहायला भेटेल. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या तोच सचिन आता मात्र गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हलक्यातून दिशा देण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली नाही. बॅकवर्ड पॉइंट रिजनला चेंडूचा प्रवास झालाय. एक चोरटी धाव, एक यशस्वी धाव या मैदानावर पूर्ण केली जाते. एकेरी धावेनं 3ऱ्या षटकाची इथे सुरुवात झाली आहे. सांघिक धाव संख्या परावर्तित, एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा या धावफलकावर. 6 षटकांची ही लढत, कमीत कमी 70 ते 80 धावा काढावे लागते. मोठं तगडं आव्हान या मैदानावर मानलं जाईल फलंदाजांसाठी. पोषक ही खेळपट्टी. षटकातील पुढील चेंडू, दुसरा चेंडू, यावेळी शपथ सोडून खेळण्याचा प्रयत्न या मैदानावर. पहिली धाव तर घेतली आहे. एका धावसंख्येने धन्यता मानतायत 2 फलंदाज. एकेरी धावेनं संत गतीनं पुढे सरकलेला धावफलक, फक्त 16 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. तगडी गोलंदाजी पाहायला भेटते. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ते साईबाई झरमलच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजाने मेहनत घेतली, तगडी गोलंदाजी आतापर्यंत दाखवून दिली आहे. षटकातील पुढील चेंडू, स्विच हिट, रिव्हर्स स्वीपचा फटका, देखणे लायक फटका पाहायला भेटतोय. डीप स्वीपर कव्हर रिजनला चेंडू सीमा रेखा पार, 4 धावांसाठी. बऱ्याच काळानंतर मोठा फटका चौकार येतोय गोपाळच्या बॅट मधून. चौकाराच्या साथीने टीमचं टोटल इथे मात्र परावर्तित होत आहे. 20 धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 3 चेंडूंचा इथे झालाय की समाप्त 3रं षटक प्रगतीपथावर. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. आता मात्र हात खोलले ते गोपाळ नावाच्या फलंदाजाने. अशाच पद्धतीची फलंदाजी सातत्याने करावी लागेल. षटकातील पुढील चेंडू, 4था चेंडू मार्गस्थ आहे. सचिन पुन्हा एकदा, त्यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली इट. इथे मात्र त्रिपळा उद्ध्वस्त होत आहेत फलंदाजाच्या. एका बाजूने एक चौकार आल्यानंतर गोलंदाजाने दाखवून दिला की मी देखील काही कमी नाही. एक तेरी तो एक मेरी या मैदानावर. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. हेंगडीचे न्यू बॅटर प्रेम मैदानावर पावलं टाकतोय. त्याच्या साथीला सावळाराम ही जोडी मैदानावर. 4 चेंडूंचा इथे झालाय की समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा या धावफलकावर. आतापर्यंतचा लेखाजोखा, आतापर्यंतचा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला भेटतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. नव्याने गेलेला फलंदाज प्रेम ऑन स्ट्राईक सज्ज झालाय. सन्मान दिला. ऑन साइड रिजनल फेक ऑफ द रेसचा फटका हलक्या हाताने खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडूची परती केली जाते तोपर्यंत एक धावसंख्येने 2 फलंदाज धन्यता मानतायत आणि एकेरी धावेच्या साथीने पुढे सरसावलेला धावफलक श्री गणेशाच्या एका शुभ आकड्यावर 21 धावा धावफलकावर. 5 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. क्षेत्ररक्षकांची ही व्यूहरचना सातत्यानं बदलावी लागते, कारण डाव्या उजव्या हाताची जोडी आहे. क्षेत्ररक्षकांना थोडासा त्रास नक्कीच होतोय. सावळा सायकर यांच्याशी सज्ज. यावेळी सुरेख पद्धतीचा पटका पाहायला भेटतोय. जमिनीच्या साह्याने केलाय. जमिनीलगतचा पटका डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय. चेंडूची परती केली जाते, बॅकअप होतोय. तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका या मैदानावरून समाप्त होते आणि षटक क्रमांक 3 इथे समाप्त होतोय. 3 षटकांचा 18 चेंडूंचा निम्म्या षटकांचा इथे झाला आहे समाप्त. आणि सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर दोन गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा या धावफलकावर. सचिन ठाकूर मैदानावर गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघातर्फे हे 4थं षटक आता त्यांना सज्ज झालाय. पाहायचंय कशा पद्धतीची गोलंदाजी ही सचिनच्या माध्यमातून केली जाते. स्ट्रायकर यांच्याशी फलंदाज सज्ज होतोय तो सावळाराम, त्याच्या साथीला प्रेम ही जोडी. शेवटच्या 3 षटकांचा खेळ बाकी. मर्यादित 6 षटकांची ही लढत आपण पाहताय, आपण अनुभवताय. केवी स्ट्रायकर समोरची आयोजित ही सुंदरशी स्पर्धा. सगळे सामने अगदी जोशीचे होताना पाहायला भेटतात, शेवटच्या क्षणापर्यंत जाताना पाहायला भेटतात. यावेळेस पुलटा चेंडूवर आक्रमण झालाय. डीप मिड ऑफ रिजनला चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो करत चेंडू सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार या मैदानावर. षटकाराने स्वागत गोलंदाजाचं झालंय सचिनचं. प्रेमने इथे मात्र आक्रमण केलंय, षटकार टोलवलाय. टीमचं टोटल इथे मात्र परावर्तित होते 28 धावा. अशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल जर एका तगड्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल, आपल्या संघाला एका मोठ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवायचं असेल तर निश्चित रूपाने अशा पद्धतीचे मोठे फटके टोलवावे लागतील. जबाबदारीने परिपूर्ण क्रिकेट खेळावं लागेल. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ, दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. सचिन सज्ज होतोय. यावेळेस हलक्यातनं कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली की काय, मॅचची कडा घेतली आणि यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू विसावला जातोय. फलंदाजाने नाराज केले प्रेमने एका षटकाराच्या जोरावर. रिव्ह्यू साठी कॉल केलाय. रिव्ह्यू थर्ड अंपायर इथे आहेत. तिसरे पंच इथे आहेत.
पंच सांगतायत नो बॉल आहे. तिसरे पंच इथे सांगतायत नो बॉल. धनंजय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. वैयक्तिक कोट्यातील पहिला व संघातर्फे 4थे षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. चौथ्या षटकासाठी नवीन गोलंदाज मैदानावर धनंजय सज्ज. 29 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात ओमकार वॉइस मांजरेम संघ प्रथमता पाहायला भेटतो. फलंदाजी करताना नाणेफेक पराभव 2. इथून मात्र कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल, आक्रमण सातत्याने होईल का, कारण षटकारानं स्वागत झालं होतं, सुरुवात देखील झाली होती षटकारानं चौथ्या षटकाची. षटकाच्या पुढील चेंडू, दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. आडव्या पटका, चांगल्या पद्धतीचा पटका, स्लॉक स्वीपचा पटका पाहायला भेटतो. डीप मधून फाईन लेग रिजनला चेंडूचा प्रवास, चेंडू सीमा रेखा पार. 4 धावांसाठी फ्रीजच्या चेंडूवर आज चौकार येताना पाहायला भेटतोय. चौकाराच्या साथीनं टीमचं टोटल सांघिक धावसंख्या परावर्तित 33 धावा या धावपलकावर. इथे मात्र कुठेतरी मोमेंटम प्राप्त केलाय. सुरुवातीच्या 2 षटकांचा विचार केला, 3 षटकांचा विचार केला, थोडासा बॅकफुटवर होता संघ. इथून मात्र 2 मोठे फटके चौथ्या षटकामध्ये सांघिक धावसंख्येला आकार आलाय. इथून मात्र 33 धावा या धावपलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीखेरीज. षटकाच्या पुढील चेंडू, तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. यावेळी सपोल्टास पद्धतीचा चेंडू, सुरेख पद्धतीचा पटका, ऑन साइड रिजनला लॉंग ऑनला चेंडूचा प्रवास झालाय. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेची तमाम शंका या मैदानावरून समाप्त झाली आहे. चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर फक्त 1 धाव आणि त्याच्या साथीने टीमचं टोटल परावर्तित 34 धावा धावपलकावर 34. 2 गड्यांच्या मोबदल्यात लॉस ऑफ 2 विकेट्स. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना सातत्यानं बदलण्यात येते. रक्षक सापळा रचला जातोय, त्याला अनुसरून गोलंदाजी होईल का धनंजयच्या माध्यमातून पाहायचा आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. षटकाच्या पुढील चेंडू, यावेळी चांगला पटका पाहायला भेटतो. बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला चेंडूचा प्रवाह, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये फंबलिंग झाली आहे. जोपर्यंत चेंडूची परती केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी झालेला प्रयत्न बॅकअप होत आहे, तोपर्यंत 2 धावा त्या देखील पूर्ण होताना पाहायला भेटतायत. धावा कशाही धावा येणं गरजेचं आहे मैदानावर. मेहनत घ्यावी लागेल क्षेत्ररक्षकांना, कारण प्रत्येक धाव ही क्रिकेटमध्ये लाख मोलाची आहे. दुहेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्ती 36 धावा धावपलकावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर. आडोबॅटनं पटका, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा पटका हलक्या हाताने खेळून काढलाय. कमी ताकदीचा पटका, डीप मधून मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूची परती केली जाते, 1 धाव इथे पूर्ण केली जाईल, एक यशस्वी धाव. एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल पुन्हा एकदा परावर्तित 37 धावा धावपलकावर. चांगले क्रिकेट, चांगल्या चेंडूंचा सन्मान करायचा आणि खराब चेंडूंवर हल्लाबोल करायचा, आक्रमण करायचं, ही रणनीती मैदानावर पाहायला भेटते. सेन्सिबल क्रिकेट या मैदानावर. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर.
प्रेम सज्ज होतोय. वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतोय तर त्याच्या साथीला सावळाराम वैयक्तिक 4 वर खेळतोय. ही जोडी हे दोन फलंदाज यावेळेस कुठून काढलाय बॅक टू द बॉलर पद्धतीचा फटका क्रिकेटच्या परिभाषेतील सेफ शॉट स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. इथे मात्र एक धाव ही पूर्ण केली जाते. एकेर धावेनं षटक क्रमांक 14 इथे होते समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर परावर्तित होते 2 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. प्रत्येकानेच 38 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला भेटतात. पाहायचे 5व्या षटकाची ही जबाबदारी कोणत्या गोलंदाजाच्या हाती दिली जाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. सुदन गोलंदाजी मार्कवर सज्ज. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघातर्फे हे 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पाहायचंय कशा पद्धतीची गोलंदाजी 5व्या षटकामध्ये केली जाईल. फलंदाज सायकर यांच्याशी सज्ज. चांगला चेंडू पाहायला भेटते. गोल्डन स्पॉट वरचा चेंडू सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण. सुरुवात तर चांगली केली आहे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून 5व्या षटकाची. अशाच पद्धतीचा समारोप अशाच पद्धतीची सांगता देखील होईल काय षटकाची हे पाहायचं आहे. तगडी गोलंदाजी करावी लागेल अशाच पद्धतीची गोलंदाजी गरजेची आहे. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. यावेळेस कुणून काढण्याचा प्रयत्न या मैदानावर प्रयत्न पूर्णपणे फसताना पाहायला भेटतं. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण हे गोलंदाज सुदनच्या माध्यमातून सुरुवातीच्या 2 चेंडूवर प्रभावित केलाय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जकडबद्ध ठेवणारी ही गोलंदाजी पाहायला भेटली आहे. मोठ्या धावसंख्येपासून वंचित ठेवणारी धावगतीला गतिरोधक लावणारी गोलंदाजी. जर 4थ्या षटकामध्ये पुनरागमन केलं होतं समोरच्या संघाने त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी मोमेंटम ब्रेक करण्याचं कार्य केलंय या गोलंदाजीने. सुदनने एक धाव तर घेतली आहे. एकेर धावेनं संतुष्ट आहे दोन्ही बॅटर्स. एकेर धावेच्या साथीनं टीम टोटल परावर्तित होईल 39 धावा या धावपलकावर. 3 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 39 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगती पथावर. येणाऱ्या उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. सावळाराम सायकर यांच्याशी सज्ज. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर आतापर्यंत खेळतोय. स्विच हिटचा फटका रिव्हर्स हिटचा फटका. फटका पसतोय की काय डीप मध्ये चेंडूचा प्रवास होतोय. गगनचुंबी फटका या मैदानावर. सरळ चेंडू पाहायला भेटतोय सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार या मैदानावर. आक्रमण पसंत केलंय सावळाराम नावाच्या फलंदाजाने. षटकाराच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित 45 धावा 45 लॉस ऑफ 2 विकेट्स. 5वं षटक प्रगती पथावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. 45 धावा धावपलकावर या पाहायला भेटतात. षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू मार्गस्थ आहे. सावळारामने देखील हात खोलले आहेत या मैदानावर. षटकातील पुढील चेंडू हलक्यात घेऊन काढले. चांगल्या क्रिकेट मैदानावर चांगल्या चेंडूंचा सन्मान करायचा, खराब चेंडूंवर हल्लाबोल करायचा ही रणनीती स्पष्ट या फलंदाजांची पाहायला भेटते. एकेर धावेच्या साथीनं टीमचं टोटल पुन्हा एकदा परावर्तित. 46 धावा धावपलकावर 5 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 5वं षटक प्रगती पथावर. एक मोठा फटका एक बिग हिट प्रेमच्या माध्यमातून येऊ शकेल का हे पाहायचं आहे मैदानावर. सुरुवात तर अगदी दिमाखात झाली होती गोलंदाजाच्या माध्यमातून. तदनंतर एक मोठा फटका एक षटकार पाहायला भेटला तो सावळारामच्या बॅटमधून. शेवटच्या चेंडूवर काय असेल उत्तर फलंदाजाकडे पाहायचं आहे. पुलटॉस चेंडूवर आक्रमण. ज्या बिग हिटची अपेक्षा होती तोच बिग हिट येतोय डीप मिड विकेट रिजनला. एक गगनचुंबी आकाशभेदी असा दर्जेदार खणखणीत
इथे झालाय की समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला 52 धावा धावपलकावर. सुरुवातीच्या 3 चेंडूंचा विचार केला तर सुरुवातीचे 2 चेंडू हे निर्धाव गेले, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर फक्त 1 धाव, त्यानंतर चौथ्या चेंडूवर मात्र आक्रमण झालं. सावळारामच्या माध्यमातून एक षटकार आला, त्यानंतर 1 धाव घेतली, त्यानंतर प्रेमच्या माध्यमातून एक बिगडेक षटकार पाहायला भेटला. तब्बल 14 धावांचे षटक आपल्याला पाहायला भेटलं. अंतिम निर्णायक षटक प्रगती पथावर. दूरवरच्या एंडनी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो सुयश नावाचा गोलंदाज सज्ज झालाय. शेवटचं षटक, अंतिम निर्णायक षटक प्रगती पथावर. हानामारीचे षटक ठरेल काय पाहायचं आहे. फलंदाजाचा विचार केला दोन्ही फलंदाज आक्रमक शैलीदार फलंदाज, आतापर्यंत भागीदारी रचले दोन्ही फलंदाजांनी. सावळाराम आणि त्याच्या साथीला प्रेम ही 2 फलंदाज मैदानावर. ओमकार बॉईज मांजरेम संघाच्या बाजूने नाणेफेक पराभूत होऊन प्रथम फलंदाजी करताना पाहायला भेटतायत. शेवटचं षटक प्रगती पथावर. कमीत कमी 10 ते 15 धावा काढावे लागतील. फायटिंग टोटल तगडं टोटल जर निर्माण करायचं असेल, कारण आतापर्यंत 52 तर झाल्यात. षटकातील पहिला चेंडू, वेगवान चेंडू, बॅटची कडा, यष्टीरक्षकाचा सहारा आणि यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. अर्थातच फलंदाज डक आउटच्या दिशेने सावळाराम होतोय. बॅक टू द पहिल्या चेंडू ब्रेक थ्रू दिलाय, कमबॅक करून दिला आपल्या संघाला. बऱ्याच वेळ 2 खेळाडू खेळत होते, आता मात्र एक ब्रेक थ्रू दिलाय. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने पावलं टाकतोय. रोहित नावाचा फलंदाज सज्ज होतो, त्याच्या साथीला प्रेम ही जोडी. हे 2 फलंदाज, हे दोन्ही बॅटर्स मैदानावर. उर्वरितचे 5 चेंडू, जे काय करायचंय उर्वरितच्या 5 चेंडूंवर करावं लागेल फलंदाजांना. मोठी धावसंख्या गाठायची असेल, षटकार चौकार टोलवावे लागतील. त्यावेळेस पुलटॉस चेंडू, मोठा फटका, डीप मधून फाईन लेग रिजनला चेंडूचा प्रवास होतोय. चेंडू मात्र नो चेंडूचा पंचांचा इशारा आणि षटकार. 6 धावा, टोटल 7 धावा. टोटल सांघिक धावसंख्या परावर्तित 61 धावा या धावपलकावर पाहायला भेटतायत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकर यांच्याशी फलंदाज रोहित सज्ज होतोय. यावेळी सुरेख पद्धतीचा फटका पाहायला भेटतो. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटतं. पहिली धाव जलद गतीने, दुसऱ्या धावेसाठी झालेला प्रयत्न, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 4 चेंडूंचा इथे झालाय केस. खेळ अजूनही बाकी. 63 धावा धावपलकावर. स्ट्रायकर यांच्याशी फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहित, ज्यानं आपलं वैयक्तिक खातं दुहेरी धावेनं ओपन केलं. तोच रोहित सज्ज.
यावेळेस वेगवान चेंडू पाहायला भेटतो. यावेळेस दिशा भरकटतोय. पंचांच्या दोन्ही हात समांतर धाव भेटते. इथे मात्र एक अवांतर. एकेरी धावेच्या साथीने टीमचं टोटल सांघिक धावसंख्या परावर्ती 64 धावा धावपलकावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू मार्गस्थ आहे. रोहित पुन्हा एकदा सज्ज. त्यावेळेस आक्रमण केले. सुरेख पद्धतीचा फटका विशेप मध्ये फटका डीप मधून मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कोणत्याही प्रकारची चूक नाही. रोहितची खेळी होते समाप्त. रोहित होतोय बॅक टू द पवेलियन. इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू संगृत ऑन स्ट्राइक सज्ज झालाय. एक मोठा फटका, एक बिग हिटने सांगता होईल काय इनिंगची पाहायचं आहे की गोलंदाजचा बोलूबाला सातत्याने ठरेल. यावेळेस आल्या एक मोठा फटका टोलवला. लोअर पुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, पाठवून दिलाय डीप मिड ऑफ रिजनला. चेंडू गगनाला गवस निघाला होता. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. 6 धावांसाठी एक दर्जेदार ब्रँडेड षटकार आणि षटकाराच्या साथीने संघाने तब्बल 70 धावे गाठले. मैदाना उत्तरे देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक शहामजी गणगोटर यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. नहीं बेटा, प्यार में
A and J. Dhananjay along with Ritu, 71 the target in 6 overs for the Sai Boys Hermal. In case if you have joined just now, then this is second All Gaon Panchayat on the municipality level tennis ball cricket tournament organized by KV Strikers Morjim, powered by Swapnil Suhash Edgaonkar. Match between Sai Boys Hermal and Omkar Boys Mandrim. Swing, appealing, not out says the umpire, dot delivery. Flat batted, down to deep mid wicket, will just be a single. Gets off the mark with that single, does Dhananjay. Nicely played, straight to the fielder at extra cover. Will just be a single, gets off the mark with that single, does Ritu. 71 the target in 6 overs, currently requiring 69. 69 runs required to win. Would have gone into the stumps, but not to be. Dot delivery to end the over. After completion of 1, it's 2. 2 without loss after 1. Sai Boys Hermal. Match coming up next, Maharudra Kurti to take on Sheldon Blasters. That will be a contest. Sheldon Blasters taking on Maharudra Kurti. Change in bowling, it will be Rishi from the far end. Well, heroics in that Mandrim Champions Trophy final. 6 runs were to defend, and he defended it successfully against the likes of the Sarkar 37. What a game that was.
Meanwhile, altogether, different challenge now. 30 deliveries left, 69 runs required to win. Up against Ritu. Starts off with the wide. Extras. That's up. And a take on. Oh, what happened there? Straight in and straight out. Bit casualistic approach from that fielder at deep mid wicket. Straight down his throat and he misjudged it completely. Drop chance. Change in field for the right-hander now. Will be mid-wicket and long off on the fence, whereas the rest inside the 30-yard circle. Tenniscricket.in providing you the live streaming. Oh, that one just bounced a bit. Surprised the batsman. Wanted to duck or wanted to play. Last occasion. No damage done though. Dot delivery nevertheless. That's up in the air. Fielder backpedaling. Swirling and taken by Rajesh Gavde. Was in the air for a time and taken perfectly. Kept his eyes on the ball till the very last moment. And Dhananjay Disa departs. It's 4 for 1. Sai Boys Hermal. New man in Nitesh Gadekar. 4 for 1. And the skipper arrives to the wicket. Fabulous pitch this made by the KV strikers. And all the help of the villagers and rest of the players. Fabulous bit of wicket. I was there at the toss at the start of the innings. Good delivery right in the block hole. And will squeeze in a single. Gets off the mark with that single, does Nitesh Gadekar. Still going this by the Sai Boys Hermal right now. Nick. And that's been taken. Another one gone. Taken at slip. And the second wicket down of the Sai Boys Hermal. 5 for 2. And in some sort of trouble at the moment. 6 to 6 still to get. 6 to 6 in 25.
New man in Sachin. Swing and a miss. Dot delivery to end the over. After completion of 2, it's 5. 5 for 2 after 2. Requiring another 66 in 4 overs as far as the Sai Boys Hermal are concerned. Match coming up next. Sheldon Blasters to take on Maharudra Kurti. Sheldon Blasters winning the toss and deciding to bowl first. Raghunath Kaskar to continue from the commentary box end. 66 required in 4 overs. 24 deliveries, 66 runs. Sachin along with Nitesh Gadekar in the middle. Again, toe into the bat, down to deep square leg, will just be 1. Score moves on to 6. Nicely played. And that will just be a single again. That's up in the air. Bowler circling around and taken. Skipper getting the opposite number. Nitesh Gadekar departs. And he's been accounted with a fantastic bit of bowling by the skipper of the bowling side of the Omkar 11, Mandrem. Raghunath Kaskar picks up that wicket. Looking to go downtown, skying it. And straight into the hands of the bowler himself. A good catch taken. And the third wicket down of Sai Boys Hermal. 7 for 3. What a shot that is. To get at the mark from Sudan Thakur. Oh, extra cover for a maximum. Width provided. And he just pouncing all over it. Superb hit. That was wide, but the timing, the hands came in so quickly. Good hand-eye coordination. Will that get him going? His size needs him to. And again, this time over mid-wicket fence for 6. In the slot and into the next plot. Superb hit.
Two in a row now. Score moves on to 19. This time up in the air, keeper taken. Gopal taking that catch. And Bhau will have the last laugh. After being smashed for two maximums, he has got rid of Sudan Thakur for just 12 to his name. Sai Boys Harmal, 19 for 4 after 3 overs. Virendra Nirumanan will be at the non-striking end. 52 required in 18 deliveries. Change in bowling, it will be Shubham. Good delivery. Appealing, not out, says the umpire. A bit of fumble from Raghunath Kaskar down there. And will be a couple of runs. Leg by is the signal given by the umpire. Officials in this particular game, Rajesh Signapurkar and Sadgiri Naik, both very experienced umpires, just qualified umpires. Also their partner Vaman Mayekar and Sujit Rani as the television umpire. Swing missed. Nicely played up in the air and gone over. Just clearing that man at wideish. In 15 deliveries. And straight away, the third umpire has changed his glasses and he is back on his duty. Perfect decision. That's not out. And the decision already was made on the ground. Checking the replay. And already in by some distance was the batsman. Rajesh Signapurkar with that decision earlier. And then just to confirm it with the third umpire, he has given it a green signal. Has been clipped. No proper connection. Will just be, fumble. 2 more runs added. Just the fielding hasn't been up to the mark. Just off color. The Mandram
swing. Missed dot delivery to end the over. After completion of 4, it's 27. 28 for 4, requiring another, in fact 30 for 4, requiring another 41 in 12. 41 required in 12 deliveries for the Sai boys Harmal. That's gone. Another wicket falls. Half side down. Man from short fine getting underneath and taken. Another one gone. So losing the plot pretty quickly. The Sai boys Harmal. Easily taken there by man at 45. So that's gone. It's 31 for 7. Sai boys Harmal. Single taken. Score moves to 32. 32 for 7. Good stop in his own follow through. Dot delivery to end the over. After completion of 5, it's 32. 32 for 7 after 5 overs. Sai boys Harmal. Requiring another 39 to win in 6 deliveries. Match coming up next. Sheldon Blasters to take on Maharudra Kurti. Sheldon Blasters winning the toss and deciding to bowl first.
So due to the time, penalty has been given. That's been crashed through. And no chance for the fielder. Fast outfield. That's gone for 4. This needed some urgency at the start of the innings and maybe in the middle. Now it's almost impossible. I just can't say impossible. It's difficult. 5 deliveries, 35 runs required to win. Talked about earlier the penalty that has been given to the team. Extra fielder has been brought inside the 30-yard circle. That's smashed and that's gone through as well. Another boundary. Came in late. It was dipping on him and the fielder just went through his hands. Another boundary. 31 in 4 deliveries required. Let's that one go. That's a wide. Extras. 30 in 4 deliveries. Again left alone and that's another wide. Down the ground and that's all the way for 6. Half a dozen runs. Meeting the ball the right occasion, right time, and now just smacking it down the ground for a maximum. 23 required in 3. Down the ground again, and that's 4 more. Just below the cameraman. Another boundary for Suyash. That's smashed again, and that's 6 more. So late bit of flurry here from Suyash. Still requiring 13 in 1. And that will be 4. And that's it. Victory for the Omkar boys. Morj Mandram. They win this game by 8 runs in the end. Talking about the match summary, 70 was posted by them after being put into bed by the Sai boys. Harmal Prem with 20 of 11 and Sawaram with 18 of 10. Talking about the bowling, Suyash picked up 2 wickets. And the bowling, as far as the batting of Sai boys Harmal was concerned, in 6 overs they could manage 62. Suyash again top scored with 29 of just 7 deliveries. No one really supporting him. Shantaram picking up 3 wickets. Well supported by Rishi and Raghunath Kaskar picking up 2 wickets apiece. Importantly, Omkar 11 Mandram winning by 8 runs.